तर अनेक देवतांचे कौतुकम आहेत, काली कौतुकम, गणेश कौतुकम. आज मी हनुमान जयंतीनिमित्त हनुमान कौतुकम सादर करणार आहे. कौतुकम म्हणजेच देवाचं कौतुक करणं, त्यामुळे पूर्ण रचनेत हनुमान पवनपुत्र आहे, बलवान आहे, वीरताचं प्रतीक आहे, रामभक्त आहे. त्याचबरोबर हनुमानाने सूर्य गिळल्याची कथा आणि संजीवनी पर्वत या पाठीवर उचलून आणून लक्ष्मणाचा जीव वाचवल्याची कथा याच्यात सांगितली आहे. ह्याचे रचनाकार मदुराईचे मदुराई मुरलीधरन आहेत आणि ह्याची संरचना माझे गुरु डॉक्टर परिमल फुलके आहेत.
रामाला ओळख पटावी म्हणून सीतेने आपला एक मणी हनुमंताच्या स्वाधीन केला. वास्तविक सीतेला घेऊन जाण्यास स्वतः हनुमंतही समर्थ होता, पण परपुरुषाच्या स्कंदावर बसून जाणे योग्य नाही. माझी सुटका रामानेच केली पाहिजे असे सीतेने निक्षून सांगितले. विचारी आणि धर्मनिष्ठ हनुमंताला तिचे म्हणणे पटले. तिचा निरोप घेऊन तो निघाला. जाता जाता त्याच्या मनात आले की राक्षसांचे बोल तरी आजमावे या विचारासाठी त्याने अशोकवन उद्ध्वस्त करून टाकले. जंबूमाली रावणपुत्र अक्षय यांना ठार केले. लंकेच्या कुलदेवतेचा नाश केला. तेव्हा रावणपुत्र इंद्रजिताने त्याला ब्रह्मास्त्राने वध केले व रावणाच्या सभेत नेले. तेथे त्याला ठार मारण्याचीच आज्ञा रावणाने दिली. पण रावणाचा भाऊ विभीषण याने दूताला मारणे राजनीती जरूर नाही असे आग्रहाने प्रतिपादन केले. शेवटी रावणाच्या आज्ञेने हनुमंताच्या पुच्छाला वस्त्रे बांधून राक्षसाने ते पेटून दिले. राक्षसाने वृत्त सीतेला सांगितले. तेव्हा तिने अग्नीचा धावा केला आणि हनुमंतास इजा होऊ नये असे मागणे अग्नीजवळच मागितले. पेटल्या पुच्छानीशी हनुमंत रावणाच्या सभेतून उडाला आणि म्हणायला लागला, पेटवी लंका हनुमंत नगाकार धन दिले मारुती विजय परी ते पुच्छ मागुनी आगमशवी नगरी वरती गर्जना करी महावात पेटवी लंका हनुमंत या शिखराहून त्यागे हावर कंडूकसा तो उडे कपीवर शिरे गवाक्षी पुच्छ भयंकर चालला रगर चेतवीत पेटवी लंका हनुमंत भडके मंदिर पेटे गोपुर द्वार कडा मुनी वाजे भेसुर रडे ओरडे ते अंतपुर प्रकाशी पुढे वस्तू जातो पेटवी लंका हनुमंत जळे धडवडा ओळ घरांची राख कोसळे प्रासादांची चित्ता भडकली जणू पुराची राक्षसी करी आखांत पेटवी लंका हनुमंत कुणी जाले निजल्या ठाई पळत सुपळत कुणी मार्गी येई कुणी भेटीने अवाक होई ओळखी नुरल्या प्रलयात पेटवी लंका हनुमंत मायले करा टाकून द्यावे लोक विसरले नाती नावे उभे फेडले पडवे अडवे अचानक झाला कल्पात पेटवी लंका हनुमंत खडगे अंढाली पार वितळल्या वीरवृत्तिया सदे जळाल्या उज्ज्वाळे हळती माळा मिळाल्या सदनता होई भस्मसात पेटवी लंका हनुमंत वारा अग्नी वारा नुरे निवारा नाही थारा जळल्या वेशी जळला पहारा नाचती अनल मूर्ती म्हणतो पेटवी लंका हनुमंत राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम कथा हरी व्यथा राम सुख धाम भक्त वत्सल भक्त प्राण भक्त धन राम राम कथा हरी व्यथा राम सुख धाम भक्त वत्सल भक्त प्राण भक्त धन राम 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 बोला बोलले जय हनुमान एकमुखाने बोला बोलले जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोलले जय हनुमान एकमुखाने बोला बोलले जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी माया बालपणी केलासी तू सूर्याला धराया बालपणी केलासी तू सूर्याला धराया घाबरली ही धरणी थरथरले आसमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान सीतामाई शोधासाठी गाठली लंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका जैसे खवळले सारे परिहसले विभीषण एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परिणामाचा रे अजूनी दरारा तुझ्या परिणामाचा रे अजूनी दरारा धावत येल कधी आम्ही झालो रे हैराण एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझे राम राज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी करेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी करेवा हे बोलावून आता कंठाशी आले प्राण एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाचा सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान Jai
दहना दहना हे माता चूटाऊ कविता धरी मारुता कामादी वर्ग रहिता कामादी वर्ग रहिता. सीता शक्ति श्रीमद्हनुमान कीर्तनम श्री रामचंद्र विग्रहे जपे विनियोगा अथ ध्यानम ध्यायेदाशं बाहुं दुर्जनशं भद्रकर्मासनस्थं कीतं वासोपसानं नववरदस्कर्णेत्रं प्रसन्नं वामाकारूढसीता मुखपदलोचनं नीरदाभं नानालंकारतीर्थं रजमुद्रामण्डलं रामचन्द्रं ध्यानं चैत्रं रघुनाथस्य शतकोटिगणस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महाभारतनाशनं यात्वानीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं रामप्रमण्डितं सा श्रीदूरदर्वाणी पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु महावीरभूतमजमजिगुं रामरक्षा पटे प्राज्ञा पावती सर्वकामदां शिरो मे राघव पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयो दिशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिका सर्वो दिव्यायुधः पातु भुजो निमेषकात्मकः करो सीतापतिः पातु हृदयं ग्रामदग्निः मध्यं पातु करध्वंसी नाभिर्याभवदाश्रया सुग्रीवेशकटिः पातु सत्पिनी हनुमत्प्रभु पूर्वोत्तमः पातु रक्षकुलविनाशकुल जाननी सेतुकुल पातु जम्बे दशमुखान्तकः पादो विभीषणश्रीलः पातु रामोऽपि रम्भुः एतां रामलोकेतां रक्षाय सुदुर्मे पटे सजरायुस्त्री पुत्री विजयी विनयी भवे पातालभूतलव्योमचारिणः छद्मचारिणः नरजुष्टमक्षतास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो नैप्यते पापे भुक्तिर्मुक्तिं च विन्दति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्ना विरक्षितं यः कण्ठे धारे तस्य परस्तात् सर्वसिद्धया वज्रभञ्जनामेकं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतानि सर्वत्र लभते जयमङ्गलम् आविष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामि मातरम् तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधघोषितम् आरामकल्पवृक्षाणां विरामसंसदावताम् अभिरामश्रीयोगानां रामश्रीनिवासनं प्रभु करुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो क्षीरकृष्णाजिनाम्बरो फलमूलाशमौदान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येको भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां ज्येष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलनियन्तारो त्राये कामो वरुत्तमा रामो दाशरथि शूरो लक्ष्मणांशरोहि काकुत्स्थः पुरुषपूर्णः कौसल्येयो नृपतमः वेदान्तवेद्यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् प्रमेयपराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्ताः श्रद्धयान्विताः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति रामविद्यव्येकृते संसारिणोदः रामं लक्ष्मणं पूर्वजं सुवरं सीतापतिं सुन्दरं
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणानि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम प्रतापज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र शरणं मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र शरणं वचसा प्रणमामि श्रीरामचन्द्र शरणं शिरसा नमामि श्रीरामचन्द्र शरणं शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे कुजनकाभ्या उरतो मारुतिर्यस्य सम्बन्धे रघुनन्दनं लोकाभिरामं प्रणतं गरीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। वर्जनं भवभीतानां भजनं सुखसम्पदां गर्जनं मधुसूदनानां राम रामेति गर्जनं। रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरजनो रामाय तस्मै नमः। रामानास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुरतरम्। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। इति श्रीगुरौ शिवदर्शनं अंजलि रामदूता प्रबंधना महाबली प्राणदाता सकला उत्तरीवळे सौख्यकारी दुःखहारी दुर्ग वैष्णवदायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंसा पौरुषी दुर्गलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना प्रदोषका गजांगे कुजलीवा भोवा वेशे लोकलापुरे आळाग्नि काळरुद्राग्नि देवता कापतिवे ब्रह्मांडे मालिनी नेणो आवळे दंतमंगली एकाग्नि चालिया ज्वाळा भुगली घाटिया वळे उच्चते गुरुडिये माथा केली कुंडले वळी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिनाकरा हकारे पर्वतारे सानेटका सर्वात्रो चपरांग पाहता मोठे महाविद्युल्लते वळी कोटीच्या कोटी उड्डाणे झेलबावे उत्तरेकडे मंदाकिनी सारिका द्रोण क्रोधे पाटिया वळे आणला मारुतीने आला गेला मनोवती मनासी राहिले मागे गती श्री पूर्णासे अनवासो ब्रह्मांडा एवढा उपजासे दयासी पूर्णा गोष्टी निर्माणा तापे ब्रह्मांडा बोले वेळे वज्रपुच्छे करुषणे दयासी पूर्णाने श्री ब्रह्मांडी पावतानसे आरक्त लेखले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे गेले सूर्यमंडळा नंदनाने पशुवृत्ती पुत्र पौत्र समसे पार्वती रूप विद्याधी स्तोत्र पाठे करोनिया युगप्रेम संबंधादी योगयादी समस्तै नासती तुटती चिंता आनंदे विहदर्शने वेदरा 15 श्लोकी लाभली शोभली गरी युगदेव संदेव संध्या चंद्रकळामणे रामदासी अग्रगण्य कपितुलासी मंडळ रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणासने
इति श्री रामदास